हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनीची मगरुरी शहापूर तहसीलदारांच्या 4 नोटिसांना दाखवली केराची टोपली। 4,27,72,000चा दंड भरण्यास करत आहे टाळाटाळ। शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दगड या गौण खनिजाचे अनधिकृत भराव केला म्हणून कंपनीला दंडात्मक कारवाईच्या 4 नोटीस ठोठावून देखील ही कंपनी सुनावणीस उपस्थित राहत नाही। मगरुरी करत बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनीने तहसीलदारांच्या नोटिसांना केळाची टोपली दाखवून 4,27,72,000चा दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे तहसीलदार परमेश्वर कासुळे हे या कंपनीवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। शहापूर तालुक्यातील मौजे सारमाळ येथील सर्वे नंबर 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 अ, 27 ब, 28, 29, 31, 32 ते 40, 42, 43 ते 58 व मौजे दहागाव येथील 32 अ आणि 32 ब ही जमीन बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची असून या कंपनीने या जागेत रस्त्याच्या कामासाठी 3,099 ब्रास दगडांचा भराव केला आहे। जागेवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टीची कागदपत्रे मिळाले नसल्याने बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनीने 3,099 ब्रास दगड या गौण खनिजाचे अनधिकृत भराव केल्याचे उघड झाल्याने शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2025 ला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 45 व कलम 48, 7 व 8 नुसार या कंपनीला 4,27,72,398 रुपयाचा दंड ठोठावला असून तशी नोटीस बजावली आहे। त्यानुसार बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनीला लेखी खुलाशासह 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी बोलावले होते। मात्र बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनी उपस्थित राहिली नाही। त्यामुळे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी पुन्हा 20 ऑक्टोबरला दुसरी नोटीस बजावली आणि 13 नोव्हेंबर 2025 ला तिसरी नोटीस बजावली, परंतु कंपनी सुनावणीसाठी उपस्थित राहिली नसून उलट बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वासिन मंडळ अधिकारी यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी केलेल्या पंचनाम्यावर अविश्वास दाखवत आम्हाला तो पंचनामा मान्य नसून फेरमोजणी करावी, त्यानंतर आम्ही आमचे म्हणणे सादर करू असे पत्र दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना दिले। तहसीलदारांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी वासिन, ग्राम महसूल अधिकारी सारमाळ यांनी बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी शिवराज कवडे यांच्या उपस्थितीत फेरमोजणी केली व यापूर्वी मंडळ अधिकारी वासिन यांनी केलेला पंचनामा हा फेर चौकशी अंती बरोबर असल्याचे दिसून आले असून तसा पंचनामा व अहवाल दिला। तेव्हा तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी निवासी नायब तहसीलदार शहापूर व मंडळ अधिकारी वासिंद यांनी दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदार कार्यालयात सादर केलेल्या फेर चौकशी अहवालानुसार मौजे सारमाळ व दहागाव येथील जमीन बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची असून कंपनीने या जागेत रस्त्याच्या कामासाठी 3,099 ब्रास दगडांचा भराव केला आहे। जागेवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टीची कागदपत्रे मिळाल्या नसल्याने बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनीने 3,099 ब्रास दगड या गौण खनिजाचे अनधिकृत भराव केल्याचे उघड झाल्याने शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 45 व कलम 48, 7 व 8 नुसार या कंपनीला 4,27,72,398 रुपयाचा दंड ठोठावला असून तशी नोटीस बजावली आहे। त्यानुसार बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक कंपनीला
लेखी खुलाशासह 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी बोलवले होते. मात्र बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उपस्थित राहिली नसल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी दिली आहे. या कंपनीने तहसीलदारांच्या 4 नोटिसांना केराची टोपली दाखवून 4,27,72,000 रुपयांचा दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तहसीलदार परमेश्वर कासुळे हे बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या मगरूर कंपनीवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.